तो कंपाऊंड गेलो तुगे तेकिले प्रोटेक्शन पळोवपाक जाय आमी. ही आता ओपन केला का पहिले ओपन केली? हां ओके ओके. त्या दिसा कितें रिच्युअल दिसा लोक मनान आता गेट ओपन जाल्या तेज बाबतींत हांव सगळ्यांक देव बरें करूं म्हणून सांगता. सगळ्यांनी आमकां सहकार केलें तेका लागून हांव देव बरें करूं म्हणून सांगता. बट फर्स्ट ऑफ ऑल गेट आतां ओपन जाल्या बट आतां सद्या अशें जालें अशोकाची वाट अशोकाची घर तशें करून जालें. पूण हे सगळ्या लोकांनी सगळ्यांक पीस मांडपा खातीर अशोक करची न्हू ही कितें म्हणल्यार सगळ्या वाडेकारांनी सगळ्यांनी समजून घेवन सगळ्यांनी पीस मेंटेन करचो हांगा. आणि हॉटेलान जशी सीएमान ऑर्डर सोडली आसा सीएम सरान की हॉटेलांनूय बी आमचे कडेन कॉपरेट करून सारकें वचपाचें तशें आमी तेंचे कडेन कॉपरेट करून सारकें वतलीं. सो सगळे वाडेकारांनी मेळोन आनीक दुसरी लोक खंयसान हांगा येतात तेंच्यांनी बीन सगळ्यांक हांगा पीस मेंटेन करपाचो. बिकॉज ही गेट जेन्ना बंद जाली आमकां बायल मनशां धरले ते जाणटेल्यांक नेणटेल्यांक सगळे प्रॉब्लेम जाले. इवन आमी अशी ट्रॅप जावन आसली थंय की आमकां थंय ना म्हणून फायर ब्रिगेडीचो एक्सेस आसा ना म्हणून आमकां एम्बुलन्सीचो एक्सेस आसा. म्हाका अजुनूय मरेन याद आसा जेन्ना फर्स्ट दिसाची 9 तारखेन तेंच्यांनी गेट बंद केल्ली आमी आमगे आवयक उबारून धरून ते सायडीच्यान आमी एम्बुलन्सीक हाडून व्हेल्ले. ते बीन कमचे कम 1 किलोमिटर सुमार ते थंय पयस आसा. सो हें परत जावची न्हू जाल्यार आमी सगळ्यांनी कॉर्पोरेट करून चलचें पडटलें. आनी तें करता जाल्यार सगळ्यांनी आमकां सहकार करून सगळ्यांनी सारकें कॉर्पोरेट करून मुखार वचपाचें. फकत अशोक करची न्ही सगळ्यांनी वाट म्हणटकीर सगळ्यांनी बरें करून वचपाचें. गेट घायला कमीत कमी ऑक्टोबराच्या 9-8 तारखेर गेट घातली आनी तेन्ना सावन आयज म्हणल्यार आमकां दिसता आमी आमचे घरा कडेन कशे भाशेन आमी दीस काडला खंयचे वाटेन येता तें आमकां खबर नासलें. आनी तेन्ना हो इश्यू आसा तो आमच्या तवडकर सरा कडेन पावयल्लो. तवडकर सरान आमकां आश्वासन दिलें की आमी सीएमा कडेन वचून सीएमा कडेन घेवन तुमकां बसून हो तो आमकां इश्यू सॉर्ट आवट करता म्हण. तेन्ना आमी कमीत कमी म्हाका दिसता 3 म्हयने 3.5 म्हयने आमी काडले. आमकां अवपा आसलो कितें आमकां तवडकर सर आमकां सीएम सर आमकां सोल्युशन करता म्हण. तेन्ना परत तवडकर सरा कडेन वचून परत आमी सीएम सरा कडेन वचून आमी 7 तारखेर ह्या म्हयन्याच्या जानेवारी म्हयन्याच्या 7 तारखेर आमी सीएम सराक मेळ्ळे. सीएम सरान सांगलें डेप्युटी कलेक्टर सराक सांगलें की ती गेट आसता तांकां ओपन करून दी म्हणून आनी 1 म्हयनो तरी मॉनिटरींग करा म्हणून सांगलें. तेन्ना काही अडचणी भितर तांकां येवपाक मेळना आनी आयज लास्ट शेवटी आयच्या दिसाक डेप्युटी कलेक्टरान येवन ती गेट आमकां ओपन करून दिली आसा. तेन्ना पयले सुवातेर हांवें अशें सांगूंक शकता ही आसा ती वाट आसा पळय आमची ट्रेडिशनल वाट पयलीं सावनच. कितें आसता गरवय आसा? ही आमगे हिंगा शिगम्याचो मांड आसा गरवय आसा आनी 10-15 घरां आसा आनी आमगे पयलीं सावन ट्रेडिशनल वाट ही वाट पयले पालखी पातवून आमगे ते सायडीन आमगे घराक तेकोन आसलें. आनी तेन्ना बारगांवचो मांड ह्या जाग्यार कमीत कमी मणगण पाणेफोंड पाटणे कळम आनी राजबाग तारीर अशें करून 4-5 गांव येता. आनी 4-5 गांव कमी कमी 260-270 घरांचो मेन हिंगा मांड आसा. तशीच गरवय तशीच आमचो मेन बारगांवचो मेन हिंगा वर करून जाता जागा वर करपाची जागा ही मेन म्हणल्यार. तेन्ना आतां सरान सांगता भाशेन आमची जी आमगे कमी बेश्टी वाट न्हू ही पातवी न्हू आमगे ट्रेडिशनल वाट ही तेमी बंद करून दवरली. तेन्ना आज ती ओपन जाल्ली आसा. तेन्ना चडांत चड पयले सुवातेर हांव सीएम सराक पयलीं देव बरें कर म्हणटा. आमचो इश्यू तेणें अंडरस्टँडींग केन्ना आमकां एक न्याय दिलो. ते नंतर तवडकर सराक हांव देव बरें कर म्हणटा. ते नंतर कलेक्टर सराक हांव देव बरें कर म्हणटा. तेजे नंतर आमच्या चेअरपर्सन लक्ष्मण बाब तसोच एक्स चेअरपर्सन रमाकांत नायक गांवकर बाब तसोच आमकां
वार्ड काउन्सिलर बाबा आमगेलो गंदेश मडगांवकर, धीरज बाब, शांताजी सर, जितू सर, तशेंच शुभम कमरमन बाब आमकां सहकार्य करताले. तशेंच आमकां सगळे वाड्या वयल्या लोकांक तशेंच प्रेसाक तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आनी आमकां आज आमी एक निशवाणीचो स्वास सोडलो असो दिसता म्हाका, कित्याक आमकां एक वाट बंद चडांत चड सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. जेन्ना सीएमा बले गेले पळय न्हू, सीएमान आमकां कितें सांगलें, तुमी एक म्हयन्या खातीर तुमी एक बाबा एक हें कराय, म्हळ्यार अशोक कितें करता आनी तो जीएम कितें करता हें ते कलेक्टरान सांगलें. तुमी तेजेर विचार म्हाका पळय म्हण तूं कशें कितें आहा तें. कोण जीएमान सीएमान कितें सांगलें, अशोक जर कितें करता जाल्यार तूं कंप्लेन कलेक्टरा दी, आनी जीएमाक बी तेणें सांगलें तूं जीएम कितें करता जाल्यार अशोका कंप्लेन दी म्हणून. त्या नंतर तें सगळें सॉल्युशन काडून जीएमान सांगलें तेका तूं ती ओपन कर म्हणून, एक म्हयन्याचो एक प्रेड दवर म्हणून, मागीर एक म्हयन्याचो कितें जाता कशें कितें जाता तें पळय म्हणून. तेजी म्हाका आज दिसता की ती 24 वरां चालू उरतली, कित्याक ऑलरेडी ती कॅप केस चलता न्हू, ती सेटबॅकां सोडले लुगार तो अरावंड तो रोड आहा पळय तो 20 मिटर आसा. व्हटलाचो रोड सोडला पळय मुन्सिपालिटीन तो 20 मिटर रोड आसा. आनी ती मॅक्झिमम कित्याक पयलीं ना हो रोड ना असो आसलो, ह्या ह्या गेटी तेकोन आसलो. तेमी कितें तरी कितें प्लॅन चेंज करून तो मदींच्यान गेला. तेन्ना जेन्ना फुडें आसलो पळय तेन्ना ताका प्रॉब्लेम कांय जायनासलो. आतां तो पयस गेलो म्हणटा ताका प्रॉब्लेम जाता. मॅक्झिमम आतां डेप्युटी कलेक्टर मॅक्झिमम उलयता ती तो म्हणटा कितें केस आहा, केस ऑलरेडी तुमी जिखतो म्हणटा तो, आतां तुमी विचारा प्रमाणे ती आमी सेटबॅकां सोडल्या पळय न्हू, ती ऑलरेडी दाखयता, प्लॅनाचेर दाखयता मुन्सिपालिटी सोडल्या म्हणटकीर डेप्युटी कलेक्टर 24 वरां ओपन उरतो म्हणटा तो, आमी बंद करपाना. आनी तेणी तेन्ना हें दिला पळय, म्हळ्यार तेणी रिपोर्ट दिला पळय डेप्युटी कलेक्टरान, त्या प्रमाणे ती बरया केन्ना ह्या गेटीर लॉक मारपाना म्हणून, लॉक केन्ना आसपाना म्हणून. तेमी अकस्मात हॉटेलांनी ते लॉक मारलें पुलीस फोर्स घेवन. इश्यू म्हणल्यार एक हांगा तो अशोक धुरीचे एक हांगा हें आसलो की आमचो एक्सेस आसा तो तेमी ब्लॉक केला म्हणून, आमी वचपाची ट्रेडिशनल वाट ती बंद केला म्हणून. आनी ते प्रोसिडींग न्ही म्हाज्या फुड्याक चलतालें अंडर सेक्शन 145 ऑफ CRPC. सो मागीर बींग आय एम अ लोकल, म्हाका दिसता पार्टी नंबर 1 और पार्टी नंबर 2 ऑब्जेक्शन हाडलें की आय कॅनॉट टेक दीस प्रोसिडींग. आनी ते प्रोसिडींग आसा तें केपें डेप्युटी कलेक्टरा फुड्याक धाडून दिलें. सो ते प्रोसिडींग चलता आसतना तेमचो डिमांड आसलो की थंय गेट घातला आनी ते गेटीक लॉक घायला म्हणून. सो तेमचें तें डिस्कशन चलत आसलें की ते लॉक बाबा कित्याक घातला हेजेर ते टोटल प्रोसिडींग चलतालें ते केपें डेप्युटी कलेक्टरा फुड्याक. सो हांव इंटरव्हीन जावूं ना. सो ह्या 2-4 दिसांक असो इश्यू जालो की गांवचे लोक सगळे एक कडेन जाले की ते म्हणटा की आमचो हो ट्रेडिशनल रिच्युअल पाथवे, आमगे वर्साक एक 7-8 फावटी अशें आमचे रिच्युअल परफॉर्मन्स आसता आनी ताका ट्रेडिशनली हेवटेन वचपाक पडटा. आनीक देवा आमची पालखी येता तेन्ना बी तेमी परफॉर्म्स करता, रिच्युअल परफॉर्म्स करता. सो जेन्ना हिंगा इन्स्पेक्शन केलें तेन्ना पयलें जाल्यार तेणें गेटीक लॉक केले आसा एंड पाथवे आसा तो कंप्लिटली तेणें लोकडांचे बार घालून बंद केल्ले. सो इन ऑर्डर टू मेंटेन द पीस एंड हार्मनी इन द लोकॅलिटी, कित्याक सगळे लोक येवन मागीर तेंचो डिमांड आसा हे प्रोसिडींग आसा तें सबज्युडिजायज बिफोर द डेप्युटी कलेक्टर केपें आसा. सो टायम बीइंग हांवें तो एक्सेस ओपन केला आनी तो पाथवे हांवें ओपन केला. सो डिसिजन कितें आसा पळय हांवें स्टेटवीट आमकां सांगलें आसा दोनी पार्टीक, तुमी डोंट टू इंटरफियर आनी तुमी लॉक घालनाका टील द डिस्पोजल ऑफ द प्रोसिडींग बिफोर द डेप्युटी कलेक्टर केपें.